नमस्कार मित्रांनो, मी प्रज्वल पावसकर. स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये. आणि आज मी आलेलो रत्नागिरी येथील पावस गावामध्ये आणि इथून मी आता चाललोय गणेशगुळ येथील स्वयंभू गणपती मंदिरात. चला तर बघूया हा प्रवास कसा घडतोय. आता आलेलो गणेशगुळ येथील गणपती मंदिरात. जर का तुम्हाला या मंदिराला भेट द्यायची असेल तर तुम्ही रत्नागिरी स्टेशनला उतरून रिक्षाने किंवा एसटीने ते येऊ शकता. हे मंदिर स्टेशन पासून 28 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तर आपण आता जाऊया मंदिराच्या आतमध्ये. पायऱ्या उतरतात समोरच हातपाय धुण्यासाठी जागा आहे. आणि आपल्या हिंदू लोकांमध्ये अशी प्रथा आहे की हातपाय धुतल्याशिवाय आपण देवाचे दर्शन नाही घेत. मूषकचं दर्शन घेऊन मी आता चाललोय आतमध्ये बाप्पाचं दर्शन घ्यायला. तर तुम्हाला मी या मंदिराची एक छोटीशी माहिती देतो. हे मंदिर जवळपास 400 ते 450 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. आणि ह्या मंदिराची एक आख्यायिका आहे का इकडचा गणपती एका रात्रीत गणेशगुळ सोडून गणपतीपुळेला गेलेला, पण जाताना तो एक मोठी शिळा ठेवून गेलेला आणि त्या शिळेवर गणपतीचा आकार असल्यामुळे याची आजही इथे पूजा होते. पण ही एक फक्त आख्यायिका, याचा कुठेही उल्लेख असा नाहीये. जर का तुम्ही या मंदिरात एक नोटीस केलात तर मंदिराच्या बाहेरच्या साईडने बघितल्यावर आपल्याला 2 कळस दिसतात, पण आतमध्ये आल्यावर आपल्याला फक्त एकच कळस दिसतो. आणि दुसरा कळस ह्या मूर्तीच्या पाठीमागच्या साईडला आहे, पण तिथे काय आहे अजून कोणालाच माहित नाही. ते एक रहस्य अजून. पण मंदिराच्या बाहेर पडलो की समोरच आपल्याला एक पांडवकालीन वीर पाहायला मिळते. ह्या विहिरीचं एक वैशिष्ट्य आहे की ह्याची पाण्याची लेवल नेहमी सेमच असते, ती कधी कमी जास्त होत नाही. चला तर मित्रांनो, आज आपण खूप मजा केली आणि इथेच मी माझा व्लॉग एंड करतोय. तोपर्यंत तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.